आता पाहणार आहोत मोठ्या बातम्या। राज ठाकरे यांनी घेतली मुंबई महापालिका आयुक्तांची भेट। मुंबईतील विकास कामांसंदर्भात आयुक्तांशी चर्चा। महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला गती। आतापर्यंत 50 जणांची झाडाझडती। 21 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडे यांची परळीत हत्या। सुप्रिया सुळेंचा महादेव मुंडेंच्या कुटुंबाला व्हिडिओ कॉल। सुप्रिया सुळेंचा ज्ञानेश्वरी मुंडेंना 2 वेळा व्हिडिओ कॉल। काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत। सुळेंकडून ज्ञानेश्वरी मुंडे यांना धीर। मंत्रिपद न मिळाल्यानं आमदार सुधीर मुनगंटीवार यांची खतखत पुन्हा समोर। माझी खुर्ची खेचून घेतली। चंद्रपुरात फ्लाइंग क्लबच्या उद्घाटन सोहळ्यात मुनगंटीवारांचं जाहीर वक्तव्य। तर माझ्या वक्तव्याचा काहीच अर्थ नव्हता, तुम्ही अर्थ काढता। मला मंत्रिपद मिळालं नाही, माझ्या मनात काही नाही, मी आजही काम करतोय असंही केलं आज स्पष्ट। भी मंत्रिपद के खुर्ची पे अभी जाना बाकी है, मेरा तो खुर्ची अभी छीना गया है, मगर आपको ये पता नहीं होगा कि मेरी तो छीनी गई। जालन्याच्या तळणी गावातील परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवण्यासाठी तोबा गर्दी। मराठीच्या पेपरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल। शिक्षण विभागाचं दुर्लक्ष। पेपर फुटीची चौकशी केली जाईल, दोषींवर कारवाई होईल। कॉपीमुक्त महाराष्ट्र करण्याचा सरकारचा संकल्प। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। जालन्यात परीक्षा केंद्रावर पेपर फुटला नसल्याचं राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांचं स्पष्टीकरण। व्हायरल झालेला पेपर प्रश्नपत्रिकेशी संबंधित नसल्याची माहिती। अब्दुल सत्तार यांनी शासकीय अनुदान लाटलं। विजय कुंभार यांचा आरोप। मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर असल्याचं भासवून अनुदान लाटलं। धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या योजनेत सत्तारांकडून घोळ। कुंभार यांचा हल्लाबोल। मुख्यमंत्र्यांकडे त्या संदर्भामधली तक्रार केलेली आहे की जर मंत्रिमंडळाच्या विश्वासार्हतेला तडा जाऊ द्यायचा नसेल तर या सगळ्या प्रकारची चौकशी करून जे मंत्री आणि अधिकारी यात दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी।